नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडे शिलाई कतरण उरलेले आहेत। बघा इथं गाऊनचे वगैरे असे कापड असतात ना फिटिंग केलेले, त्याच्यामुळे असं शिलाई कतरण उरलेले आहेत मोठ्या मोठ्या साईजचं। त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सुंदर असं आपण पाय पुसणं करणार आहोत सोप्या पद्धतीने। या ठिकाणी बघा बेडशीटचं मी एक कापड घेतलं आहे, जाडमध्ये कॉटनची बेडशीट आहे। एकदम लांबी दाखवते मी किती आहे ते, 20 इंच लांबी आहेत बघा। इतकी रुंदी आहे ती आहे 16 इंच घ्यायची आहे आपल्याला। एक्स्ट्रा काय आपण ते कट करून बघा 20 आणि 16 इंच आपल्याला बघा असं कापड कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी या ठिकाणी बघा एक पुठ्ठा घेतलेला आहे। याचं पण तुम्हाला माप दाखवते बघा, 5 इंच लांब आणि 5 इंच रुंद असा बघा। आपल्याला एक 5-5 इंच असा एक चौकोन कट करून घ्यायचा आहे पुठ्ठ्याचा। आता बघा आपल्या गाठी शिलाई कतरण आहेत ना, या पद्धतीने आपण ठेवायचे आहे। बघा या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने असं बघा आखून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं। पुठ्ठा ठेवायचा आणि असे वेगवेगळ्या कलरचे आपले कापड असेल ना ते आपण या ठिकाणी ठेवायचे आहे आणि असे कट करून घ्यायचे। बघा या पद्धतीने असे आपल्याला स्क्वेअर कट करून घ्यायचे आहे। तुम्ही जुने कपडे जरी असेल ना तुमच्याकडं त्याचा सुद्धा वापर करू शकता या ठिकाणी। मग असं आखून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपले एकदम सारखेच कापड आहेत ना ते कट होणार आणि मग दिसायला पण छान दिसणार। मग या पद्धतीने तर आता मी सर्व कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। या ठिकाणी बघा आपले पूर्ण चौक आहेत ना, मी या पद्धतीने बघा कट करून घेतलेले आहे। आता बघा आपल्याला माझ्या गॅस स्ट्रीप आहेत ना बघा, एक साईडने फोल्ड आहे, अशा पट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला। आपण या 2-2 इंचाच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत कट करून ना। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पायपिंग साठीचा वापर करायचा आहे। बघा पट्ट्या कट करून घेतल्या आहे। तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते पूर्ण मी याची, एकाला एक जॉईंट करून घेऊ आपण। आता आपण पूर्ण स्टिचिंग बघायची। आपल्याला काय करायचं आहे, जे आपण चौकोन कट केले आहेत ते बघा एकाला एक जॉईंट करायचे आहे अशा या पद्धतीने। कलर कॉम्बिनेशन असेल तर खूपच छान, तुमच्याकडे समजा 2 कलरचं कापड असेल तर अजूनच छान दिसेल। पण या ठिकाणी बघा आपण शिलाई कतरणचा वापर केलेला आहे। बघा असे 3-3 पीस आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने। बघा अजून आपण 2 पीस या पद्धतीने रेडी करून घेऊ। बघा खूप सोपं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं, एकदम कलरफुल दिसतं। आणि पाय पुसणं बघा तुम्हाला असं म्हणजे खाली टाकायला पाय पुसायचं त्याचं मन होणार नाही। आपण याचा आसन म्हणून सुद्धा वापर करू शकतो बसण्यासाठी। बघा या पद्धतीने आपण 3-3चे असे 4 पीस असे रेडी करून घेतले आहेत। आता हे बघा आपण एकावरती एक ठेवायचं आहे या पद्धतीने आणि जॉईंट मग करून घ्यायचे। आता याच्यावरती बघा आपण दाबटीप द्यायची काहीच गरज नाही, कारण नंतर आपण शिवू ना त्यावेळेस आपण दुसऱ्या कापडासकट याला आपण दाबटीप देऊन घेऊ। त्याच्यामुळे फक्त आता आपण सध्या एकेका शिलाई याला मारून घ्यायची आहे। बघा किती सुंदरच आहे। तुम्ही याचा उशीचं कवर सुद्धा बघा असं कलरफुल बनवू शकते, खूप छान दिसतो। तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगितले बघा, किती छान दिसला असता उशीचं कवर सुद्धा। पण आता आपण पाय पुसणं बनणार आहे। इथं बघा बेडशीटचं कापड घेतलं आहे, याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये बघा तुम्हाला अजून जास्त जाड पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी शिलाई कतरण आहेत ना ते थोडंसं असं पसरून वगैरे ते सुद्धा टाकू शकते आतमध्ये। पण हे बेडशीट आहे खूप जाड होतं, म्हणजे चादर सारखंच होतं। आता याच्याकडे आपण शिलाई मारून घेऊ। एक्स्ट्राचं जर कापड वगैरे वरून आपलं बेडशीटचं ते आपण कट करून घेऊ व्यवस्थित सारखं।
बघा या पद्धतीने आपण आता एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती बघा आपण जे आपण चौकोन आहेत ना तिथं दाब टीप देऊन घ्यायच्या. आडवे आणि उभ्या शिलाई मारून घेऊ. म्हणजे आपलं जे वरचं कापड आणि जे बेस्ट आहे ते असं अलग अलग दिसणार नाही. त्याच्यामुळे आपण याच्यावरती आडवे आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता याच्या उभ्या सुद्धा आपण शिलाई मारून घेऊ. तर या ठिकाणी बघा आता आपल्या शिलाई मारून झाल्या आहेत. आता आपण ज्या पट्ट्या कट केल्या त्या तुम्हाला दाखवते. ते आपण आता जॉईंट करून घेऊ. एकावरती एक ठेवू. तर अजून एक पट्टी मी जॉईंट करून घेते. ही पट्टी आपण पायपिंगसाठी कट केलेल्या आहेत. 2 ते 2.5 इंचाची पट्टी आपण कट करायची आहे. व्यवस्थित सरळ अशी. मग असं उलटं ठेवायचं पायपुसनं. एका साईडने सुरुवात करायची कुठल्या पण. पूर्ण चारी पण साईडला आपण ही पट्टी जॉईंट करून घेऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मग चारी पण साईडला आपली पट्टी जोडून झाली. आता डबल फोल्ड करायची बघा आपल्याला आणि शिलाई मारून घ्यायची आहे. जे आपले धागे दोरे निघते ना तेवढी साईड आपल्याला कवर करून घ्यायची आहे याच्यामध्ये. कोपऱ्याने बघा असं व्यवस्थित पकडायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा आपली पायपिंग दोरा संपला होता माझा. बघा आता आपली चारही साईडनं पायपिंग तयार झाली आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन यूजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा किती सुंदर आहे.